उत्तर मुंबईतल्या गोरेगाव इथल्या ओबेरॉय मॉल बाहेर बेंचवर गप्पा मारताना आलिंगन देणं एका प्रेमी युगुलाला भलतंच महागात पडलंय। अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी या युगुलाला 1210 रुपयांचा दंड ठोठावलाय। या घडलेल्या प्रकाराबाबत तरुणाईचं मत काय आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पूनम अपराज यांनी। गोरेगाव येथे युगुलांना आलिंगन देणं सुद्धा महाग पडलंय। दिंडोशी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत 1200 रुपये दंड आकारलेला आहे। याबाबत आपल्यासोबत काही तरुणाई आहे जी नेहमी कट्ट्यावरती असते, चौपाट्यांवरती फिरायला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जात असतात। त्यांचं यावरती म्हणणं काय आहे, पोलिसांचं हे मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली जो दंड उकळलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत। काय वाटतं ह्या एकंदरीत प्रकारानंतर दिंडोशीमध्ये जो प्रकार घडलाय? जसं बघायला गेलं तर हक करणं ही आताची कॉमन ट्रेंड आहे। म्हणजे मित्रमैत्रिणी पण एकमेकांना हक करू शकतात, पण त्याचा चुकीचा अर्थ काढणं हे चुकीचं आहे। काही अश्लील चाळे करत असेल, जसे किसिंग करतात किंवा काय, आणि त्याच्या विरुद्ध बोललं गेलं तर ते ॲक्सेप्ट होऊ शकतं, पण हक करतायत म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली गेली याबद्दल थोडं चुकीचं वाटतं आहे। की आम्ही मित्रमैत्रिणी इथे चौपाटीवरती फिरतो, आमचं कॉलेज आहे, पण त्याच्यावरती जर उलटी कारवाई केली गेली तर बाकीच्यांमुळे आमचं फिरणंही म्हणजे आमचं फ्रीडम जे आहे ते पण आमच्याकडनं काढून घेतल्यासारखं आहे। तुला काय वाटतं, म्हणजे हक करण्याव्यतिरिक्त अजूनही इतर काही चाळे करणं, अश्लील चाळे करणं, त्यावरती पोलिसांनी कारवाई करणं कितपत योग्य आहे? हक करण्याव्यतिरिक्त जर काही केलं तर ऑब्व्हियसली कारवाई केली पाहिजे, कारण सगळ्यांना स्पेस मिळाला पाहिजे। नाही असं नाही, प्रत्येकाला निवांत राहून दे ओके, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते। त्या लिमिटमध्ये राहून जर तुम्ही ते करता तर ओके। आय मीन हक करण्याचे पण आपले वेगळे प्रकार असतात। तुम्ही एका फ्रेंडला कसं हक करता, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला कसं हक करताय, ते सगळं तुम्ही पब्लिकली करू नका, बिकॉज तुम्हाला पर्सनल टाईमसुद्धा असेलच ना। पब्लिकली तुम्ही करताय तर आपल्या नंतरची जी काही जनरेशन आहे त्याच्यावर पण अफेक्ट होतोच, तर तो अफेक्ट होऊ नये म्हणून जर पोलीस असं करतात तर ते योग्यच आहे। मला तरी पटतं आहे की पोलिसांनी जे केलं ते बरंच केलं आहे, कारण आता आमचंच कॉलेजचं बीच घ्या, आमच्या कॉलेजच्या मागे बीच आहे, तिकडे असं अश्लील चाळे वगैरे करतात, पण त्यामुळे आमचं नाव खराब होतं, आमच्या कॉलेजचंही नाव खराब होतं। कारण जिथे आम्ही राहतो तिकडचे लोक आम्हाला की कीर्ती कुठल्या कॉलेजमध्ये असतो, म्हणजे कीर्ती कॉलेजमध्ये, मग कीर्ती कॉलेजच्या मागे असं चालतं तसं, त्यामुळे आमचंही नाव खराब होतं, आमच्या कॉलेजचंही नाव खराब होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे जस्ट फिरायला येतो तर ते वाईट लक्ष वगैरे आमचं वेधून त्या ठिकाणी जातं। तर याबद्दल तरी मला पोलिसांनी कारवाई केली बरी वाटतं। ठीक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्तासह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई।